नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संकल्प सक्सेस स्टोरीमध्ये आज आपल्यासोबत आहे सिद्धेश्वर पा. आता हा इंटरव्ह्यू घेण्याच्या पाठीमागचं कारण असं आहे, कारण मुलांना CCI असेल, FCI असेल, CWC असेल पा, असे जे कॉर्पोरेशन्स असतील याच्यामध्ये सिलेक्शन खूप कमी प्रमाणात असतात आणि त्यातली त्यात महाराष्ट्राचे जे मुलं असतील पा, ते महाराष्ट्राचे मुलं खूप कमी आपल्याला दिसतात. तुम्ही जर लिस्ट ती पाहिली तर त्या लिस्टमध्ये शर्मा, वर्मा असे आडनाव जे असतील ते तुम्हाला खूप जास्त दिसतात पा. तर आपल्या मागच्या 2 वर्षापासून हे बऱ्यापैकी CCI मध्ये सिलेक्शन जे असतील पा ते होत चाललेले आहेत आणि त्याच्याच पैकी एक नाव म्हणजेच यावर्षी सिद्धेश्वर हे एक नाव आहे. तर आज आपण त्यांच्याकडून ज्या ज्या प्रकारे त्यांनी जो स्टडी असेल त्याच्यानंतर त्यांचा जो प्रवास असेल, म्हणजे जवळपास मला वाटते 3 वर्षाचा काळ आहे तुमचा, 3 वर्षाच्या मध्ये त्यांनी कशा प्रकारे टॅकल केलं या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. पहिलं सिद्धेश्वर, जे काय आपले मुलं असतील त्यांना तुम्हाला थोडंसं तुमच्याबद्दल थोडीशी माहिती द्यायची. माझं नाव सिद्धेश्वर शामराव सोनुने. मी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड मातला या खेडेगावातून येतो. माझं 4थी पर्यंतचे शिक्षण ते गावातच झालं सर. त्यानंतर 5वी ते 10वी शिवाजी विद्यालय बुलढाणा येथे शिकलो. नंतर 11वी आणि 12वीला शारदा ज्ञानपीठ म्हणून आमच्या बुलढाण्यातच आहे, तिथं 11वी 12वी झाली. त्यानंतर UG साठी बुलढाण्यातच डॉक्टर राजेंद्र गोडे ॲग्रिकल्चर कॉलेजला तिथेच ऍडमिशन. प्रॉपर बुलढाण्यात कॉलेज. अच्छा, ओके. ॲग्रिकल्चर बुलढाण्यामधूनच झालं, म्हणजे तुमचं सगळं शिक्षण जिल्ह्यातूनच झालं. अच्छा. मग त्याच्यानंतर जे काय तुम्ही आता कॉम्पिटिटिव्ह एक्झाम करायला आलाय, तुम्ही एक तर ग्रामीण भागातून बिलॉंग करताय, तर मनात अशी भीती नाही वाटली का कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स करतोय, त्यातली त्यात बँकिंग मध्ये जायचंय, त्यात क्वांट असेल, इंग्लिश असेल, असं जो पार्ट असेल पा, त्याची मनात भीती नाही वाटली का? भीती अशी काही कधी वाटली नाही सर, पण एक आपण म्हणतो ना ॲग्रिकॉस सबका बॉस, ॲग्रिकल्चरचे मुलं कुठेच कमी पडू शकत नाही. ती म्हणजे भीती मनात आली कधी तरी ती आपण हे नाही होत नाही सर, भीती वाटत नाही म्हणा. दुसरं असं की आता तुमच्याबद्दल तर मुलांना कळलंय, परंतु तुमचा जो BSc ॲग्रिकल्चर केल्यानंतर आता तुम्ही प्रायव्हेट कॉलेजलाच BSc ॲग्रिकल्चर केलेलं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटलं नाही का की आपण रिसर्च मध्ये किंवा MSc एक करावी म्हणून? कारण बऱ्याच मुलांचं असतंय की ऑप्शन B असावा. तर याच्यावर पण, कारण मी स्पष्ट बोलत असतो की MSc ज्याला जायचंच नाहीये रिसर्च मध्ये त्यांनी करूच नाही, असं माझंच मत आहे. परंतु तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला असं विचार केला का ऑप्शन B म्हणून? सर, जेव्हा डिग्री कंप्लीट झाली त्यानंतर मी 1 वर्ष गॅप घेतला होता, म्हणजे शेती केली सर, सरळ घरी. त्यानंतर म्हणजे 1 वर्ष शेती केल्यानंतर समजलं की आपण करू शकत नाही आयुष्यभर. नंतर 1 वर्ष त्यानंतर इथं संभाजीनगरला येण्याचा निर्णय घेतला. इथं आल्यानंतर आधी मी सरळ सेवा करायचं एक ठरवलं होतं. ओके. कारण त्या वेळेत कृषी सेवक ऍड म्हणजे आली होती. हा, बरोबर आहे. तर सरळ सेवा केली, 2-3 महिने घातले त्यात, पण कृषी सेवकचा काही रिझल्ट आला नाही. मग म्हणलं आता परत कृषी सेवकचा, आता दुसऱ्या सरळ सेवेचा MPSCचा नाम करण्यात काय अर्थ नाही सर. त्यानंतर मग बँकिंग करायचा निर्णय घेतला. ओके. मग सरळ सेवेवरून ज्यावेळेस इकडे शिफ्ट होत होतात तर त्यावेळेस अशी भीती नाही वाटली का की आपण करू शकतो का? नाही तर सरळ सेवेमध्ये 1 वर्ष गेला असेल तर मग असं नाही वाटलं की बाबा क्वांट हा विषय असेल किंवा इंग्लिश असा विषय असेल, त्याच्यामध्ये वाटलं नाही? नाही सर, भीती नाही वाटली सर. अच्छा, मग डायरेक्टली निर्णय घेतला बँकिंग करायचा. मग MPSC का नाही केलं? MPSC सर, एक तर ऍड लवकर येत नाही, ऍड आल्या तर रिझल्ट लवकर लागत नाही. आणि बँकिंग मध्ये आपल्या 2 महिन्यात 3 महिन्यातून कधी कोणती ना कोणती ऍड सुरूच असते, त्यामुळे बँकिंग करायचं. तुम्ही आता जे म्हटले की मी शेती केली 1-2 वर्ष किंवा 1 वर्ष, तर एक शेती जी असेल अशी किती शेती आहे तुमच्याकडे? आमच्याकडे 15 एकर शेती आहे सर. 15 एकर शेती. मग शेतीच करायची. 15 एकर शेती ते करून पाहिले ना, जमलं नाही ना ते. अच्छा, इरिगेशन फॅसिलिटी आहेत सर, विहीर आहेत. मग तर चांगलं आहे ना. मग काय मेहनत नाही करू शकत ना सर. म्हणजे वडील तर शेतकरी असतात. हो सर, वडील शेतकरीच आहेत. मग असं नाही वाटलं की यार वडील शेती करतात तर मग आपण एक थोडंफार काहीतरी त्याच्यात मदत केली? वाटत होतं सर, त्यामुळेच मी 1 वर्ष ते ट्राय केलं, जमलं नाही. पण वडिलांची पण इच्छा होती, आग्रह होता की शेती नाही करायची, तू काहीतरी कर, मी जे केलं आयुष्यभर तू ते करू नको. बरोबर आहे. दुसरं एक महत्वाची गोष्ट, ज्यावेळेस आता तुम्ही म्हणजे 2023 ला पास आउट आहे, 22 ला पास आउट, तर मग 2022 मध्ये तुम्ही कृषी सेवकचा निर्णय घेतला होता सरळ सेवेचा. मग त्याच्यामध्ये ग्रामसेवक, तलाठी ह्या ऍड केल्या का तुम्ही? नाही सर.
नाही केलं, नाही. फक्त कृषी कृषी सेवक. सेवकच केला. अच्छा. मग याच्यामध्ये तुम्हाला असं वाटत नाही का की आपण एखाद्या एक्झामलाच फक्त टार्गेट करतो? तीच चुकी झाली सर, की त्यानंतरही बँकिंग करायचा जेव्हा निर्णय घेतला, मी फक्त एअरपो टार्गेट केलं होतं, की आपण ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंडचे बा, त्यामुळे आपण एअरपो जास्त फोकस करायला पाहिजे. बरोबर. तर ते एअरपो जास्त फोकस केल्यामुळं मी फक्त ऍग्रिकल्चरचा जास्त अभ्यास करत होतो. क्वांट रिझनिंग इंग्लिशवर दुर्लक्ष झालं मॅक्झिमम टाइम. त्यामुळं पहिल्या अटेम्प्ट मध्ये काही माझी प्रिलिम्स क्लिअर झाली नाही. मग ज्यावेळेस प्रिलियम्स क्लिअर नाही होत नाही झाली. त्यावेळेस नेमकी काय वाटतं? कारण आता जस्ट 30 तारखेला आपली प्री एएफओची, तर बरेच जण टेन्शन होते, त्यातल्या नवीन मुलं तर खूपच टेन्शन मध्ये. तर मग त्यांना त्यावेळेस नेमकी तुम्ही फेल झाल्यावर काय वाटलं होतं? सर म्हणजे असं काय म्हणतात त्याला, प्रेशर येत होतं? हा, प्रेशर आल्यासारखं होतं, पण असं पस्तावा होत होता की आपण पूर्ण वर्षभर ऍग्रिकल्चरचा अभ्यास केला आणि आता प्रिलिम्सच क्लिअर नाही झाले, तर अभ्यासाचा आपल्याला काही फायदा होतो की नाही, अशी फिलिंग आली होती. मग तुम्ही त्याच्यानंतर जे काय तुमच्या बँकिंगचं प्रिपरेशन असेल, कारण बरेच जण तिथून पुढे सोडून जातात घरी, बरेच अशी मुलं आहेत की ज्यांच्यात कॅपॅसिटी आहे परंतु पहिल्या ट्राय मध्ये यश न भेटल्यामुळे ते निघून जातात. मग असं तुम्हाला वाटलं नाही का मनात की आपल्या आता निघलेलं नाहीये तर मग आपल्या घरी काही शेती कमी नाहीये, बिंदास शेती करू आपण? नाही, असं विचार नाही आला सर मनात. म्हणजे डिप्रेशन तर प्रत्येक वेळी येतच, रिझल्ट जर भेटला नाही तर डिप्रेशन येणारच. पण मी डिप्रेशन म्हणजे असं ठरवलेलं आहे सर, असं जेव्हा मला असं डिप्रेस झाल्यासारखं वाटेल, मी माझ्या आई वडिलांचा फोटो पाहत असतो. अच्छा, म्हणजे बरोबर आहे, आई वडील शेतकरी म्हटल्यानंतर तर त्यांच्यापासून तर प्रेरणा भेटणारच आहे. दुसरं असं की आता आपण थोडंसं तुमच्या जे काय स्टडी असेल त्याच्यावरती आपण येऊया. तर मला हे सांगा की आता सध्या एएफओचं वातावरण आहे, कारण ह्या वर्षी खूपच चेंजेस झालेले आहेत. तर याच्यामध्ये तुम्ही टार्गेट ठेवलं नव्हतं का? आता सीसीआयचं ठीक आहे, तुमचा रिझल्ट लागलाय, पण असं टार्गेट नव्हतं का की मला एएफओ करायचंय आता? नाही सर, जेव्हा माझी फर्स्ट टाइम प्रिलिम्स क्लिअर झाली नव्हती त्यानंतर मी ठरवलं की आपल्याला एएफओच्या सोबत जनरल बँकिंगकडे पण लक्ष करायचंय. त्यामुळं मी क्वांट रिझनिंग इंग्लिशवर पण थोडं मग त्याच्यामध्ये अडचण नाही येत का? कारण मेन प्रॉब्लेम मुलांचा हाच आहे की जनरल बँकिंगवर शिफ्ट का नाही होत. तर त्याच्यासाठी इंग्लिश असेल किंवा तुमचं गणित असेल ह्याच्यामध्येच प्रॉब्लेम्स असतो. तर मग ह्याच्यामध्ये वाटलं नाही का आपण जनरल बँकिंगला जायचंय तर आपल्याला ते विषय स्ट्रॉंग असले पाहिजे? नाही सर, असं काही प्रॉब्लेम येण्यासारखे काही हे नाही. जर प्रॅक्टिस रोज जर नेहमी प्रॅक्टिस असली तर प्रॉब्लेम येत नाही सर. प्रॅक्टिस मग परफेक्ट. ओके. त्याच्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने शेड्यूल ठेवायचे की नेमकी तुमचं जे शेड्यूल असेल, कारण विद्यार्थ्याला हे सगळ्यात महत्वाचं असेल आणि हेच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा की नेमकी तुमचं शेड्यूल कसं असायचं, काय असायचं? सर, मी सकाळी रिडिंगला आल्यानंतर पहिले एक मॉक द्यायचो प्रिलिम्सची, त्यानंतर तिचा मॉक झाल्यानंतर अनालिसिस करायचो. नंतर इंग्लिश साठी मी न्यूजपेपर रीड करायचो. त्याचा मी एआयचं हे घेतलं सर, हेल्प घेतली, काही ते क्वेश्चन्स वगैरे हेल्प करायचे. नंतर दुपारी मी रिझनिंग साठी द्यायचो दुपारी. रिझनिंग झाल्यानंतर ऍग्रिकल्चर साठी, म्हणजे बोर व्हायला लागले की ऍग्रिकल्चर म्हणजे आता ऍग्रिकल्चर आपला सोडू वाटत नाही. आणि संध्याकाळी क्वांट आणि जीएस साठी. बर, तसं शेड्यूल तर तुमचं असायचं. पण अगोदर मला हे पण सांगा की कॉर्पोरेशन जे असतील, कारण सगळ्यात महत्वाचं ह्या ज्या ऍड असतील ह्याला लोक खूप कमी जातात आपले महाराष्ट्रातले, फॉर्मच भरत नाही. एक तर त्याचं कारण हे की फी जास्त असणे फॉर्मची, दुसरं कारण सेंटर इथं नसतं मुंबईला, आणि तिसरं म्हणजेच मग एवढ्या कमी जागेसाठी मी एवढ्या लांब एवढी फी भरून का जाऊ, हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. तर तुमच्या मनात नाही आलं की एफसीआय, सीसीआय अशा ज्या सीडब्ल्यूसी सारख्या एक्झाम्स येतात तर मग आपण पण नाही यार जाऊ द्या, सोडा, 130च जागा आहेत? सर, जसं आपण विचार करतो तसं प्रत्येक जण तोच विचार करणार. बरोबर आहे. त्यामुळं असं अर्ज कमी येणारच आहे. आणि मी पण भरणार नव्हतो यावर्षी फॉर्म. मी तुमचा शेवटच्या दिवशी तुमचा व्हिडिओ पाहिला सर युट्यूबला की फॉर्म भरून टाका म्हणून, की सेंटरला फी जास्त आहे त्यामुळे तुम्ही थांबू नका. मी तुमचा व्हिडिओ पाहून फॉर्म भरला सर आणि नशिबानं होऊन गेलं. बर, त्याच्यानंतर तुम्हाला ह्या पेपरमध्ये म्हणजे सीसीआय मध्ये किंवा कॉर्पोरेशनचे जे पेपर्स असतात याच्यात आणि बँकेत काही बदल वाटले का? नाही सर, सिलेबस मॅक्झिमम सेमच आहे. फक्त त्या सीसीआयच्या ऍग्रिकल्चर होतं आणि हिस्ट्री आणि जिओग्राफीचा थोडाफार पार्ट होता.
जीके आणि जीए तर होतच, पण हिस्ट्री आणि तो जॉग्राफी किती पार्ट होता? ते जीके जीए हिस्ट्री जॉग्राफी जीके जीएस मिळून 15 सगळे क्वेश्चन मिळून होते, 15 15 होते. सगळं क्वेश्चन. मिळून 15 क्वेश्चन. तर त्याचा आपल्या त्याचं कसं केलं? सर मी असं वेगळा काहीच अभ्यास केला नाही त्यासाठी. मी जो जनरल आपला बँकिंगचा अभ्यास सुरू होता तोच ठेवला. मी ते क्वेश्चन अटेम्प्ट पण नाही केले त्यावेळी. अच्छा. बरं. त्याच्यानंतर मुलांनी ह्याच्याकडे जावे का? पहिला प्रश्न. हो सर, जायला पाहिजे. जायला पाहिजे. हो. का बरं? सर कॉम्पिटिशन म्हणजे आता आपण AFO बघतो, बँकिंग जनरल बँकिंग मध्ये कॉम्पिटिशन ह्याच्या कंपॅरिझन मध्ये निग्लिजिबल आहे. काहीच कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन कमी आहे आणि फीज जास्त असल्यामुळं, एक्झाम सेंटर लांब असल्यामुळे मुलं अवॉइड करतात. बरोबर आहे. दुसरं असं की बँकिंगच्या कुठल्या एक्झाम्स निघल्या का तुमच्या आतापर्यंत? माझी SBI क्लर्क आणि IBPS क्लर्कच्या प्रिलिम्स निघल्या, बाकी मेन्स नाही दिल्या. अच्छा, मेन्स नाही देऊ शकले. मग तुम्ही 2 वर्षाचे प्रिपरेशन असेल ते फक्त पहिल्या वर्षी AFOच केलं आणि दुसऱ्या वर्षापासून जनरल म्हणजे मागच्या वर्षापासून जनरल बँकिंग करताय. तर ह्या 1 वर्षात तुम्ही प्री काढले परंतु मेन्स पर्यंत नाही निघले. तर तुम्हाला असं वाटतं का की आपण हे जे वर्ष असतील आपले 1-2 वर्ष जातात तर हे काही मुलांचे 6-7 महिन्यात पण निघू शकतात? हो सर, निघू शकतात ना. अच्छा, मग त्यासाठी काय केलं पाहिजे? त्यासाठी सर एफर्ट्स आता जेवढे मी घेतले त्याच्यापेक्षा जरा डबल दुप्पट तिप्पट घ्यावंच लागते. प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी असते. बरं. त्याच्यानंतर तुम्ही मला वाटतं सारथीचं ऍडमिशन आहे, म्हणजे तुमचे जे काही स्कीमच्या थ्रू इथे ऍडमिशन होतं, बरोबर? तर ह्याच्याबद्दलही लोकांना सांगा की स्कीम्स ह्या किती महत्वाच्या असतात. सर म्हणजे सारथीमध्ये काय असतं आपल्याला की क्लासेस जे आहेत क्लासची फी भरायची काम नाही पडत आणि 6,000 रुपये आपल्याला प्रत्येक महिन्याला खर्चासाठी भेटतात. बरोबर. तर मग याचा फायदा कसा होतो तुम्हाला? काय आपल्या घरच्यांवर लोड नाही सर पैसे मागायचे दर महिन्याला पैसे नाही माग. एक वेळ अशी येते सर की घरी फोन लावायचा आता आपल्याला पैसे पाहिजे, ती लाज वाटते. अच्छा, ती फिलिंग नाही सर परत. ओके. आणि बरेच जण फक्त त्या स्कीमचा उपयोग जे असेल तो स्टायफंड आणि बस एवढ्या गोष्टीसाठी किंवा टॅब वगैरे जे असेल तर याच्यासाठी जास्त उपयोग होतो. तर मला सांगा की हे महत्वाचं आहे की तुम्हाला कोचिंग महत्वाचं आहे ना सर? कोचिंगच इम्पॉर्टंट आहे. कोचिंग इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही जे काय तुमचं शेड्यूल तर तुम्ही सांगितलंय, परंतु जे नवीन मुलं असतील त्या नवीन मुलांसाठी काय सांगताल? सर नवीन मुलांसाठी मी एवढं सांगेल की त्यांनी आता प्रत्येक एक्झामचा फॉर्म भरला पाहिजे सर. एक्झामचं ॲटमॉस्फिअर, तिथलं प्रेशर ते काय ते अनुभवलं पाहिजे. रिझल्ट आपल्याला मिळाल का नाही यानुसार त्यांनी आता सध्या रिझल्ट ओरिएंटेड न राहता सिलेबस हे करा. आधी सिलेबस कम्प्लीट करून नंतर आता आपल्या अटेम्प्ट कमी होत आहेत, आपला स्पीड वाढत नाही, त्याकडे सध्या दुर्लक्ष केलं पाहिजे सर. प्रॅक्टिस करून सगळं मॅनेज होऊन जायचं. ओके. आणि त्याच्यानंतर जे मॉकचा तुमच्या सक्सेस मध्ये कसा रोल आहे? मॉक टेस्ट सर मॉक टेस्ट म्हणजे इम्पॉर्टंटच आहे सर. मॉक टेस्ट म्हणल्यावर आपण एक प्रॅक्टिस मॉक मध्ये काय सर प्रॅक्टिसच असते. आपण ते अनालिसिस केल्यावर आपली चुका कुठे होतात, आपलं काय बरोबर आहे, आपला स्ट्रॉंग पॉईंट कोणता आहे, आपली विकनेस काय आहे ते आपल्याला मॉक टेस्ट थ्रू कळतं. अच्छा. त्याच्यानंतर काउन्सिलिंगचा पार्ट हे कसा? सर मी आता म्हणजे जनरली संकल्पचा स्टुडंट आहे आधीपासूनच. तर मी आता क्वांटसाठी अमित सरांकडे काउन्सिलिंगसाठी, रिजनिंगचा काही जनरली मला प्रॉब्लेम आला नाही आतापर्यंत, आणि ऍग्रिकल्चर साठी मी तुम्हालाच रेफर केला सर. ज्यावेळेस आपलं सक्सेस येत नाही, आपल्याला डिप्रेशन मध्ये फेज मध्ये असतो आपण, आपले रिझल्ट जातात, त्या टायमिंगला तुम्ही कसं टॅकल करत होता? मी सर सांगितलं तुम्हाला की जेव्हा पण मला असं डिप्रेशन वाटायचं की आता आपलं काही होऊ शकतं का नाही बा, तर मी आई वडिलाचा फोटो पाहत होतो, मी त्यांना कॉल करत होतो, त्यांच्याशी बोलत होतो. म्हणजे आता एक व्हिडिओ व्हायरल होतोय सर की आपला रिझल्ट लागल्यावर आपण आपल्या आई वडिलाची रिॲक्शन काय, ती रिॲक्शन पाहण्यासाठी मी तो विचार करत होतो. ज्या दिवशी माझा रिझल्ट लागेल त्या दिवशी त्यांची रिॲक्शन काय, रेंजचा प्रॉब्लेम होता. मी नाही पाहू शकलो सर त्यांची रिॲक्शन. मी साधा कॉलवर बोललो. आपण जरी ठीक आहे समजा की काही तांत्रिक अडचणीमुळे आपण त्या गोष्टी नाही करू शकलो, पण नक्कीच पुढच्या सक्सेस मध्ये तुम्ही त्या पाहता, 100% नक्की पुढच्या सक्सेस मध्ये होतात. तुम्ही मला जाता जाता 2-3 क्वेश्चनची उत्तर द्या की तुमच्या याच्यामध्ये सक्सेस मध्ये महत्वाचे रोल कोणाचे असतील? सर मेन म्हणजे माझे पॅरेंट्स, त्यांनी मला कशातच विरोध नाही केला सर. माझा रिझल्ट पॉझिटिव्ह येऊ निगेटिव्ह येऊ कधीच असं बोलले नाही सर की कधी
किती दिवस झाले बा तू करतोय की काय आहे. हम्म. आणि सगळे सर, माझे टीचर्स, माझे फ्रेंड्स, सगळ्यांनी म्हणजे खूप सपोर्ट केला सर. अच्छा. दुसरं असं की हा, आणि एक सर आमच्या मेस आला काकू, ते खूप शोभा काकू सर, कधीच त्यांनी घरची आठवण येऊ दिली नाही. बरोबर आहे. म्हणजे मेस पण इम्पॉर्टंट हो असते सर. आपल्या सिलेक्शन मध्ये पहा. हो. दुसरं असं की दुसरा प्रश्न ते म्हणजेच काय, तुम्ही जे असताल पहा याच्या पुढं फक्त CCI वर थांबताल की पुढचं प्रिपरेशन सुरू सर मी आता इन्शुरन्स आणि रेग्युलेटरी बॉडीज वर फोकस करताल? बाकीचे फॉर्म भरलेले आहेत? हो, आता भरलेले आहेत सर. सगळे फॉर्म भरले. हो. बर. शेवटचा प्रश्न की ह्याच्यानंतर तुमचा जो जॉब असेल, ह्या जॉब करत असताना जे तुम्ही स्टडी करणारे, परंतु जे आपले जे नवीन मुलं आहेत, जे जुने मुलं आहेत, ज्यांचे सिलेक्शन होत नाही 2-3 वर्ष झाले, आणि जे रिसेंटली आलेले मुलं आहेत, ह्या दोघांसाठी पण की यांनी कसं प्रकारे इथं राहिलं पाहिजे, कशा प्रकारे पुढे गेलं पाहिजे. कारण मेन प्रॉब्लेम होतो, जे जुने मुलं असतात ते डिप्रेशन मध्ये असतात सिलेक्शन नाही, आणि जे नवीन असतात त्यांना इच्छा असते की मी पहिल्याच अटेम्प्ट मध्ये व्हायला पाहिजे, आणि त्यांना सक्सेस नाही भेटल्यामुळे ते इथं अभ्यास करत नाही. तर ह्यांना दोघांसाठी कसं काय सर? कन्सिस्टन्सी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे सर. तुम्ही जेवढे कन्सिस्टंट राहाल तेवढे रिझल्ट याचे चान्सेस तुमचे लवकर होतील. आता सध्या जनरली असं, मी पण आधी तेच करत होतो की 8 दिवस अभ्यास करायचा, 2-4 दिवस गॅप घ्यायचा. पण तसं नाही सर. तुम्ही असं नाही म्हणत मी की 10 तास अभ्यास करा का 12 तास करा. तुम्ही दिवसातून 4 तास 5 तास जरी अभ्यास केला तरी तो सफिशियंट आहे. तो चांगला करा आणि कन्सिस्टंटली करा. कन्सिस्टन्सी ठेवा. बँकेमध्ये कन्सिस्टन्सी महत्वाची असते. तर याच्यातून आपल्याला 2-4 पॉइंट खूप महत्वाचे आहेत पहा. ते म्हणजेच काय, आपले एक तर रिझल्ट गेला तर नाराज न होता पुढे प्रिपरेशन आपण सुरू ठेवलं पाहिजे. दुसरे महत्वाची गोष्ट सगळ्यात, कारण तिची सिलेक्शन आहे CCI मध्ये, आणि हे इंटरव्ह्यू घेण्याचं कारण सुद्धा ते, कारण हे जे सिलेक्शन असतील हे खूप आपल्यासाठी महत्वाचे असतील. फॉर्म सगळे भरा. कुठलेच प्रकारचे फॉर्म जे असतील पहा ते तुम्ही न भरता राहू नका. याचं कारण, सिलेक्शन झाल्यानंतर तुम्ही जॉईन करा किंवा नका करू, परंतु फॉर्म तुम्ही भरले पाहिजेत. सिलेक्शन झाल्यानंतर ती पुढची गोष्ट राहिली. आणि तिसरं म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की बाबा काही आपल्याकडून चुकतंय किंवा आपले सिलेक्शन होईल, त्यावेळेस फक्त आईवडील तुम्ही आठवा. 100% तुम्हाला काही ना काही त्याच्यातून प्रेरणा भेटेल. आणि बँकिंग जर करायची जर असेल तर ही MPSC सारखं नाही, हे आम्ही वारंवार सांगतोय. तर याच्यामध्ये कन्सिस्टन्सी खूप महत्वाची असते. तर ती कन्सिस्टन्सी तुम्हाला याच्यामधून ठेवावं लागेल. हेच या इंटरव्ह्यूतून आपल्याला घ्यायचंय पहा. तर इथं आल्याबद्दल सिद्धेश्वर तुमचं खूप खूप स्वागत आणि आभार. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, इथून पुढचे जे काही तुमचं प्रिपरेशन असेल त्याला संकल्प टीम तर्फे शुभेच्छा. थँक्यू सर. थँक्यू सो मच. थँक्यू.